नमस्कार, मी प्रमिला PhD कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। शेपूची भाजी आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असते। अनेक प्रकारे बनवता देखील येते, पण ती आणखी पौष्टिक होण्यासाठी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। मी आहारात नेहमी शेपूच्या भाजीचा समावेश करते। त्यातील बऱ्याच वेळा याच पद्धतीने बनवते, खूप चविष्टही होते। आणि या डिश मधून आपल्याला काय काय मिळतं हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे। तर रेसिपीची पद्धत आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर शेपूची भाजी बनवूया। तर सुरुवातीला भाजी झटकून तिचे देठ असे कट करायचे। मी शक्यतो भाजीचे जेवढे जास्त देठ घेता येतील तेवढे घेते, त्यामुळे त्यातील फायबरचा पचनासाठी उपयोग होतो। भाजी निवडल्यानंतर ती 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आणि त्यातील सर्व पाणी नितळून घ्यायचं। आता पाणी नितळेपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या 8 ते 9 लसूण पाकळ्या। लसूण जरा जास्तच वापरायचा, त्यामुळे भाजी चवदार बनते। 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि बारीक करायच्या। मग त्यात मूठभर कच्चे शेंगदाणे टाकून ते अर्धवट बारीक करायचे, त्याची पेस्ट नाही बनवायची। आता भाजी बारीक कापून घ्यायची। आता भाजी चिरून झाली आहे, वाटण तयार आहे। अर्धा तास मटकीची डाळ पण भिजवून घेतलेली आहे। चला तर आता फोडणी देऊया। कढई गरम झाल्यावर कढईमध्ये घ्यायचं अर्धा टेबलस्पून तेल। जिम मध्ये अति मेहनत करण्यापेक्षा दररोजच्या भाज्या कमी तेलात चविष्ट करण्याचाच मी प्रयत्न करते। आता त्यात वाटण टाकायचं, गॅस बारीकच ठेवायचा आणि ते अर्धा मिनिटापर्यंत परतून घ्यायचं। मग त्यात टाकायची डाळ आणि चिमूटभर हळद। इथं तुम्ही मूग, मटकी, तूर आणि मसूर यातील कोणतीही डाळ वापरू शकता। प्रत्येकासोबतची चव वेगवेगळी आहे। डाळ आणि वाटण मिक्स झाले की त्यात 2-3 चमचेच पाणी टाकायचे। डाळ शिजवायची नाही, लगेच त्यात भाजी टाकायची। 2-3 चमचे पाण्यामुळे वाटण आणि डाळ भाजीत लवकर मिक्स होतं आणि एकाच ठिकाणी ते गोळा होऊन राहत नाही। आणि लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 5-7 मिनिटांनंतर पुन्हा एकदा भाजी हलवायची। आता शिजून ती कमी झालेली दिसते, मग आपल्याला मिठाचा अंदाज पण घेता येतो। आणि शेपूच्या भाजीला तसं मीठ पण कमीच लागतं। मीठ मिक्स झाले की पुन्हा 5-7 मिनिट आणखी झाकून ठेवायचं। कमी गॅसवर 10 ते 15 मिनिटात भाजी चांगली शिजते। चपाती भाकरीसोबत ती आपण खाऊ शकतो। भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते। भाकरी, डाळ, पालेभाजी म्हणजेच कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटॅमिन, फायबर हे सर्व एकाच डिशमध्ये मिळतात, म्हणून हा संपूर्ण आहार बनतो जो निरोगी राहण्यास आपल्याला मदत करतो। तर पिझ्झा, बर्गर पासून स्वतःला दूर ठेवा आणि या पौष्टिक डिश सोबत आनंददायी जीवन जगा। आपण पुन्हा भेटू आणखी अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।